नमस्कार मित्रांनो, मुंबई किराय चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण बनवलेली आहे फ्लावर आणि बटाट्याची चमचमीत आणि झणझणीत अशी रस्सा भाजी. तर ही रस्सा भाजी आपण कशी बनवलेली आहे ही सर्व माहिती आपल्याला या व्हिडिओमधून भेटणार आहे. तर चला, जराही वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओसाठी. तर सर्वप्रथम आपण बघत आहात कांदा घेतलेला आहे कापलेला आणि टोमॅटो घेतलेला आहे. त्याचबरोबर तुम्हाला मध्यभागी जे वाटण दिसत आहे त्याच्यामध्ये आपण काय घेतलेलं आहे, कांदा घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे, लाल मिरची घेतलेली आहे, अख्खी लाल मिरची बोलू शकता, शिमला खोबरं घेतलेलं आहे, अद्रक घेतलेलं आहे, लसूण खसखस घेतलेली आहे. तर हे सर्व आपण फ्राय करून घेतलेलं तव्यावरती इन्ग्रेडियंट्स आणि त्याचं आपण पेस्ट तयार केलेलं आहे, त्याचं वाटण आपण बनवलं आहे. त्याचबरोबर आपण बाजूला बघत आहात हळद, धने पावडर, मिरची पावडर आणि मीठ घेतलेलं आहे. तर हे सर्व जिन्नस आपल्या या फ्लावर बटाट्याच्या रस्सा भाजीमध्ये जाणार आहे. त्याचबरोबर आपण घेतलेलं आहे फ्लावरची भाजी. ऑब्व्हियसली फ्लावरची भाजी असल्यावरती फ्लावर घ्यायलाच लागणार आहे. आणि त्याचबरोबर आपण घेतलेला आहे बटाटा. तर फ्लावर आणि बटाट्याची भाजी करण्यासाठी मस्तपैकी आपण बटाटा एकदम हे पील केलेलं आहे, त्याचं जे कवर असतं त्याचं जे आवरण असतं ते आपण रिमूव्ह केलेलं आहे आणि फ्लावर स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, बारीक कापून घेतलेलं आहे. आता सुरुवात झालेली आहे. मस्तपैकी कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये तेल चांगलं कडकडून गरम झालं, त्यात कढीपत्ता टाकलेला आणि कांदा आपण ॲड केलेला आहे. कांदा चांगल्याला आपल्याला मस्तपैकी 2 ते 3 मिनटासाठी गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचा आहे. मस्त कढई अशी तडतडलेली आहे. तर मस्त असा सुगंध सुटतो कांद्याचा. कोणाकोणाला फ्लावर बटाट्याची रस्सा भाजी आवडते त्यांनी नक्की कमेंट करायला विसरू नका. भरपूरच छान होते ही भाजी. तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता. जर रस्सा बनवलेला आहे तुम्ही सुकीही बनवू शकता. त्याच्यामध्ये आपल्याला फक्त कमी पाणी ॲड करायचं आहे आणि तुम्हाला राईसबरोबर जर खायची असेल तर तुम्ही जास्त पाणी ॲड करू शकता. तसंच भाकरीबरोबर चपातीबरोबर मस्त असा ऑप्शन असणार आहे आणि भरपूर सुंदर असा टेस्ट येणार आहे या भाजीसाठी. भरपूर जण आपल्या घरी बनवतच असतील फ्लावर बटाट्याची रस्सा भाजी, परंतु आम्ही ही रेसिपी तुम्हाला दाखवतो त्याच्यामुळे तुम्हाला समजून येईल की आम्ही कोणत्या पद्धतीने बनवतो. प्रत्येक जणाची वेगवेगळी पद्धत असते. तर ह्या पद्धतीने नक्की तुम्ही घरून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तर इकडे आपण वाटणाचा मसाला टाकलेला आहे. 2 ते 3 मिनटानंतर कांदा चांगला आपला गोल्डन ब्राऊन झालेला होता. त्याच्यानंतर आपण वाटण टाकल्यानंतर आपण इकडे टाकलेलं आहे हळद, धने पावडर टाकलेली आहे. त्याचबरोबर आपण टाकलेलं आहे लाल मिरची पावडर कलर येण्यासाठी. आपला मसाला तर ऑलरेडी लालच आहे, त्या शिमला मिरच्यांमुळे लाल झालेला, त्या टमाटरमुळे लाल झालेला. त्याचबरोबर आपण अजून ही जी आपला रंग देणारी मिरची पावडर असते ती आपण मिरची पावडर टाकलेली आहे, तिखा लाल तुम्ही बोलू शकता. आणि त्याच्यानंतर आपण हे चांगलं मस्तपैकी मिक्स करून घेतलं आणि त्याच्यानंतर आपण टाकलेलं आहे टमाटर. आता टमाटे टाकल्यानंतर आपल्याला ते चांगले गळून द्यायचे आहेत, मस्तपैकी फ्राय करून घ्यायचे आहेत, आपल्या मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायचे. तर यस, मस्तपैकी सुगंध सुटलेला आहे. मस्त मसाला असा फ्राय झालेला आहे चांगला. आणि हे बघता बघता जरूर मुंबई किराय चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. प्लीज सपोर्ट करा आपल्या मुंबई किराय चॅनलला, यूट्यूब व्हिडिओजला. आणि हे व्हिडिओ शेअर करत जा तुमच्या सोशल मीडिया हँडलवरती, जेणेकरून आपल्या चॅनलची रीच वाढेल. प्लीज सपोर्ट करा. ह्याच्यामध्ये आता आपला मसाला चांगला 5 मिनटं फ्राय होत होता. त्याच्यानंतर आपण टाकलेलं आहे फ्लावर आणि बटाटं. आता हे फक्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, मसाला एकजीव करून घ्यायचा आहे, फ्लावर आणि बटाट्यामध्ये चांगलं मिक्सचर करून घ्यायचं आहे. तर आई तेच करत आहे, मस्तपैकी ते मिक्स करून घेत आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काही जास्त करायचं नाही आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचे, जेणेकरून आपला फ्लावर आणि बटाटा पूर्ण ॲब्झॉर्ब होईल आणि मऊ होईल. तर बघू शकता सुंदर असा कलर आलेला आहे, मसाला एकजीव झालेला आहे, मस्त फ्लावर आणि बटाट्यामध्ये गेलेला आहे. तर भरपूर सुगंध छान आलेला, कलरही छान आलेला आहे आपल्या भाजीला. मस्तपैकी आईने आता पाणी ॲड केलेलं आहे ह्याच्यामध्ये. आता अजून आपल्याला 5 मिनटं ही भाजी बॉईल होऊ द्यायची. तर असं मिक्स करून घेतलेलं आहे मस्तपैकी. आता 5 मिनटानंतरचं तुम्हाला पटकन आता दृश्य दाखवतो. हे बघा, ही अशी 5 मिनटानंतर बॉईल झालेली आहे भाजी. मस्त तडतडीत तयार झालेली आहे. सुगंधही भरपूर छान आलेला आहे. बॉईल येत आहे चांगला मस्त असा भाजीला, रस्सा भाजीला. आणि ही भाताबरोबर तर मस्त जाते टेस्टला. आता ह्याच्यावरती आपण टाकलेली आहे कोथिंबीर. माझ्या तोंडाला तर भरपूर पाणी सुटलेलं आहे. फ्लावर बटाट्याची रस्सा भाजी जरूर करून बघा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका. मस्त असा सुगंध सुटलेला आहे, टेस्टही चांगला येत आहे. वाव, मस्त आपली रेडी झालेली आहे आता फ्लावर बटाट्याची रस्सा भाजी. आता हिला ना आपण साईडला प्लेटिंग करून घेऊया. मस्त अशी अशी कढईमध्ये छान दिसते. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता खाण्यायोग्य झालेली आहे. मस्त असा सुगंध आलेला आहे, एकदम रेस्टॉरंट स्टाईल बोलू शकतात ना. गोबी फ्लावर की सब्जी तसंच झालेलं फ्लावर बटाट्याची भाजी. तर नक्की करून बघा.
हिरवा धनिया मस्त झालेला आहे, फ्लावर बटाटे चांगलं शिजलेलं आहे, खाली रस्सा दिसत आहे चांगला मस्तपैकी. तर जरूर अशा तऱ्हेने तुम्ही ही फ्लावर बटाट्याची भाजी करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वजण काळजी घ्या. टेक केअर अँड बाय बाय.